नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. माझ्यासोबत आहेत इंजिनियर विजय म्हेत्रे सर, जे या फील्डमध्ये काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल बंगलो ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या क्षेत्रामधल्या काही आजवर आलेले अनुभव असतील. कारण त्यांचा आणखीन एक या क्षेत्रामधला एक वेगळा अभ्यास आहे, ते म्हणजे ते मास्टर ऑफ व्हॅल्युएशन आहेत. तो एका अर्थानं तेही मास्टर आहेत त्याच्याबद्दल. तोही जर्नी कसा आहे त्यांचा, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, तर कसा होता हा प्रवास? नमस्कार. इथे बोलल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. माझी शाळा मी प्रॉपर मिरजेचा, तालुका आपला मिरज, जिल्हा सांगली. माझं शिक्षण झालं न्यू इंग्लिश स्कूल मिरज मध्ये आणि 11वी-12वी झाली बापूजी साळुंकी कॉलेजमध्ये. तिथून वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव इथं आपलं बीईचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर मास्टर ऑफ व्हॅल्युएशन आपण शिवाजी युनिव्हर्सिटीमधून केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या जसा प्रवास होता त्याचा पुढचा प्रवास फार इंटरेस्टिंग असतो. ते म्हणजे सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात की पहिली साईट कुठली मिळणार, तो स्ट्रगलचा असतो. नंतर तेव्हा काहीतरी अडचणी येतील, थोडा दबाव असतो. तर स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेली पहिली साईट कुठली होती? सगळ्यात पहिली साईट केली माझ्या सख्या मामानं मला काम दिलं. बरं. तिथून माझा चांगला प्रवास चालू झाला. त्यांनी विश्वास टाकला. त्याच्या आधी मी बीए झाल्या मी 3 वर्ष आमच्या इथे मिरज हॉस्पिटलच्या साईटवरती 3 वर्ष काम केलं. मी वर्क एक्सपिरियन्स घेतला, अनुभव घेतला. त्याच दरम्यान मास्टर डिग्री पूर्ण केली ते करतच. मग तिथून मग पहिली साईट आपण बेळंकीमध्ये अप्रॉक्सिमेटली 3000 स्क्वेअर फूटची आपण स्वतः विथ मटेरियल काम घेऊन ती पूर्ण केली. तिथून मग लिंक लागत सुरुवात झाली. चांगला प्रवास चालू झाला तिथून 2019 पासून. अगदी बरोबर आहे. पण थोडा म्हणजे ते करोनाच्या तोंडावर होत झालं, पण तरी पण ठीक आहे, चालू होतं. थोडं जागतिक समस्या होती, त्यामुळे वैयक्तिकरित्या आपण काय करू शकणार नव्हतो. बरोबर आहे. मग आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. आणि अशा कामगारांवर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता, त्याबद्दल तुमचं सगळ्यात बेसिक म्हणजे आपण एखाद्या घराचं काम घेतलं, त्या घराच्या मध्ये जो पैसा लागतो त्या माणसाचा, समोरचा जो ओनर असतो त्याचा कष्टाचा पैसा असतो, याचा इंजिनियरने विचार केलाच पाहिजे पहिली गोष्ट. आणि तिथं स्वतःहून काय काम चालू आहे याच्याकडं कंटिन्युअस लक्ष असणं गरजेचं आहे. टोटली ते अनस्किल्ड जे लेबर्स आहेत त्यांच्यावर डिपेंड न राहता स्टील काय बांधलंय, कसं बांधलंय, काय बांधलंय, स्टील डिझाईन प्रमाणे बांधलंय का, या गोष्टी अभ्यासपूर्वक करणं, म्हणजे आपण तिथं जाऊन सगळी माहिती देणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यानुसार त्यामुळं आपलं म्हणजे काम पण चांगलं होईल आणि एक समोरच्या माणसाचा विश्वास पण आपल्यावर निर्माण होईल चांगला. अगदी बरोबर. या विश्वासावरचाच पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की कस्टमर जेव्हा तुमच्या हातात ती साईट देतो तेव्हा एक वाक्य पण तुम्हाला सांगतो की ते म्हणजे माझं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवा. तर अशा वेळेला दर्जा तोच राखत, कारण तो विश्वास आहे तुमचा, तर दर्जा तोच राखत तुम्ही बजेट आणि दर्जा दोन्हीचा समतोल कसा साधता? आता एखादा म्हणला की बाबा माझं बजेट कमी आहे पण मला एवढं हे करायचं, त्यांना आम्ही सल्ला देतो की काही फिनिशिंगची कामं मागे ठेवा, पण तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रॉंग करा आणि जे आत्ताच परत जाऊन ज्याच्यावर खर्च येऊ नये यासाठी आम्ही त्यांना सल्ले देतो. म्हणजे जे घ्यायचंय तुम्हाला, कन्स्ट्रक्शन जे करायचं आहे ते आता म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही आता करा. नाहीतर आता 500 स्क्वेअर फूट बांधणार, गरज असते 800ची, त्यांची फॅमिली मोठी असेल किंवा मुलांच्या भविष्याची, परत आणि ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट परत जर बांधायचं म्हटलं तर पैसे त्यांचे एक्स्ट्रा जाऊ शकतात. ते आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो. मग त्यातनं ते अग्री होतात, काहीतरी लोन करतील काय, पण आम्ही त्यांना फ्रँकली सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. बरोबर आहे. दुसरं, तुमचं शिक्षण तुम्ही मास्टर ऑफ व्हॅल्युएशन मध्ये पण केलेलं आहे, तर तो रोल, ती जबाबदारी कशी आहे आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून त्याचं कसं दोघांची सांगड तुम्ही घालता? आता मास्टर ऑफ व्हॅल्युएशन ही प्युअरली त्यात लँड अँड बिल्डिंग व्हॅल्युएशनचा भाग आपला सिव्हिलच्या रिलेटेड येतो आणि त्यामध्ये कॉलेजला असलेल्या म्हणजे बीईला असतानाच या कोर्सची माहिती कळाली आणि ती फील्ड काय जाणून घेतली. फील्ड ऍक्च्युली हे लोन जे बँक पुरवते त्यांच्याकडे जो कस्टमर जातो त्या प्रॉपर्टी जे मॉर्गेज करतात, लँड बिल्डिंगचे व्हॅल्युएशनचं काम आपण करत असतो. बरोबर. आणि त्यात कुठले फॅक्टर महत्वाचे तुम्ही? सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे मार्केटचं नॉलेज पाहिजे.
अकॉर्डिंग टू म्हणजे ते व्हॅल्युएशन आपण मार्केट व्हॅल्यूच्या रिलेटेडच आपण देत असतो. तिथल्या फील्डचं म्हणजे तिथल्या एरियाचं तिथलं नॉलेज पाहिजे असणं गरजेचं आहे. व्हॅल्युएशन रिपोर्ट देत असताना आपला व्हॅल्युएशन रिपोर्ट हा पॉझिटिव्हलीच गेला पाहिजे. ज्याची किंमत जे आपण काढून देणार आहे हा टोटली आपल्यावरती डिपेंड असते. ते बँक सुद्धा डिपेंड असते आणि समोरचा तो ओनर पण असतो. जेणेकरून आपण व्हॅल्युएशन देत असताना त्या दोघांचाही विचार केला पाहिजे. चुकीचंही द्यायचं नाहीये जेणेकरून बँकेला नुकसान होईल आणि त्या ओनरचं पण काय कमी पडू नये त्या माणसाला. बरोबर. आता यापेक्षा पुढे एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सगळ्यात महत्वाचं सांगलीचा विकास जर करायचा असेल तर सगळ्यात बेसिक जे काही म्हणजे जे म्हणजे चांगल्या प्रोजेक्ट वगैरे आणले पाहिजेत शासनाने इकडे. म्हणजे कमर्शियली असतील किंवा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतील, चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीज असतील, ह्या आणल्या तर इकडे लोकांचं हे वाढेल, म्हणजे येणं वाढेल. त्यामुळे त्या पद्धतीने डेव्हलप होत जाईल. बरोबर आहे. पण म्हणजे जसं आयटी आली पाहिजे, बाकीच्या म्हटलं कंपन्या आल्या पाहिजे, तर मग अशा वेळेला सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने इथे एमआयडीसी चांगली डेव्हलप केली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आमच्या शेजारी कोल्हापूरमध्ये 5 स्टार एमआयडीसी होते, आमच्या इथे का होत नाही? बरोबर. एवढं चांगलं असताना सुद्धा त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. आणि बेसिक पहिल्या तिथूनच सुरुवात झाली तर डेव्हलपमेंट आपोआप होईल. दुसरं आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का तुमचा? आता तसे म्हणलं तर 2-3 प्रोजेक्ट आहेत आपलं जे आयकॉनिक खरंच चालू आहेत सगळे आपल्या आहेत, म्हणजे चालू आहेत. बरोबर. सो आयकॉन स्टील तर तुम्ही नेहमी वापरतो आपण, त्याच्याबद्दल समाधानी आहात. पण आता असा एखादा प्रोजेक्ट जो करताना एक इंजिनियर म्हणून तुम्हाला आनंद समाधान पण वाटला, थोडा अभिमान पण वाटला, त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळे पण होतं, असा एखादा प्रोजेक्टची आठवण आहे का काही? आहे की सर. आताच रिसेंट आता म्हणजे आता फिनिशिंग आयटम चालू आहे बेडक रोडला आमच्या इथे मिरजेमध्ये चालू आहेत प्रोजेक्ट. बरं. काय त्याच्यात विशेषता आहे असं? आता कसं आहे, पहिल्या आयकॉन बद्दल बोलायचं म्हटलं तर आमचे जे लेबर काम करत असतात, बार बेंडिंग वगैरे करत असतात, ते म्हणतात बार चांगला आहेत, बेंडिंग वगैरे सॉफ्ट बार आहेत. हेच त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला भेटते, म्हणजे असं तक्रार येत नाही. बरोबर. हे झालं मत आयकॉन बद्दलचं. आता एक असा प्रोजेक्ट हवाय की जो तुम्ही करताना तुम्हाला एक इंजिनियर म्हणून स्वतःला एक आनंद वाटला, समाधान वाटलं की चला हा प्रोजेक्ट आपल्या हातून झाला. कारण तुम्ही लोकांचं घर बनवण्याचं स्वप्न तुम्ही साकार करत असाल, तर असा एखादा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं तुमच्या मनाला आनंद मिळाला किंवा थोडा अभिमान वाटला स्वतःवर? नाही, आता मी फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी सगळे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करत असतो. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कशात आम्ही पूर्णपणे 1 वर्ष प्रोजेक्ट चालू असताना आम्ही त्या ओनरच्या पैसा आम्हाला दिसत असतो, तो कुठनं पैसा आणतो, त्यामुळे त्याच्या भावनांपर्यंत आम्ही पोहोचलेलोच असतो. आणि जेव्हा काम पूर्ण होतं त्याच्याकडनं जे रिप्लाय येतो तेच एक आमच्यासाठी पावती असते, म्हणजे तो समाधानी. आणि त्यानंच आमचंच ऍडव्हर्टाइजमेंट पुढे केल्यामुळे एखादं नवीन काम मिळालं की ते आमची पोच पावती. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हानं आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? आता शेजारी घासून जर प्रोजेक्ट असतील तर थोडस होत असतं त्यामध्ये. मग त्यामध्ये दोन्ही पार्टींना समजावून सांगून त्यातनं मार्ग मिळवणे एक आव्हानात्मक स्थिती असते. म्हणजे ही कशी असते, ही रेसिडेन्शियलच्या ठिकाणी भरपूर अडचण येते. म्हणजे अपार्टमेंटच्या ठिकाणी अशा काही फार गोष्टी घडत नाहीत, पण असं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करत असताना कसं असतं, छोटे छोटे असतात, 1500, 2000, 2500 स्क्वेअर फुटाचे असतात, लागून असतात, मतभेद असतात. त्या दोन्ही पार्टींना समजावून सांगून आपण त्यातनं पुढे जायचं असतं. आणि त्यातनं जे पुढे चांगलं झालं, दोन्ही पार्टीज खुश झाल्या की आम्ही खुश. सोपं होतं. बरोबर. दुसरं, स्टील सिलेक्ट करताना तुम्ही काय त्याचे पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य त्या बघता आणि मग ठरवता की एखादं स्टील चांगलं आहे? स्टील सगळ्यात पहिला बेसिक म्हणजे आम्ही जर बघायला गेलं तर बार कसे सॉफ्ट आहेत हे पहिला बघतो. बाकी बेसिक तेवढंच म्हणजे बघितलं जातं. बाकी आयकॉन आता आम्ही वापरतो त्यामुळे काय प्रॉब्लेम, आम्ही डीलरना फोन करतो, तुमच्या पाठवा स्टील येते आमच्या साईडवरती. आणि आमचे जोपर्यंत लेबर, आता काही ठिकाणी वेगळं स्टील जर एखादं असलं तर बार वगैरे काय ते हार्ड असले, बेंडिंग करत असताना मोडतात, लगेच आमच्याकडे तक्रार येते की बार असे आहेत तसे आहेत. पण असं आम्हाला यात तर काही रिझल्ट वाटलं नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येतात ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रातलं, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि मित्र म्हणून काय सल्ला द्याल? फक्त मी त्यांना एवढा सल्ला देईन की काय काम प्रामाणिक करा. जो पैसा तुमच्याकडे जे समोरचे देतात त्याचा चांगला पुरेपूर उपयोग होऊ दे, ते त्यांच्या कामात होऊ दे.
आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जो काही मोबदला राहील तो शेवटी राहणार आहे. आधीच त्याचा आपण विचार केला नाही पाहिजे. त्यांचे प्रोजेक्ट चांगल्या रीतीने पूर्ण करावा. त्यांच्या मनातल्या म्हणजे कष्टाची पैसा त्यांनी आयुष्यभराच्या कष्टाचं त्यांनी दिलेलं असतं, त्याचं चांगलं मोल व्हावं एवढीच इच्छा आहे. तर ते इंजिनियर विजय म्हेत्रे सर, आणि त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, ते म्हणजे ज्या परिस्थितीतून घर बांधणारा माणूस आपल्या हातात विश्वासाने ते पैसे देत असतो, त्या प्रत्येक रुपयाचं पुन्हा मूल्य त्या कस्टमरला मिळावं, हीच आपण काळजी एक इंजिनियर म्हणून घेतली पाहिजे आणि त्या घर निर्मितीचा आनंद स्वतःला आणि दुसऱ्यांनाही दिला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक धन्यवाद.